नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2026 या सदराखाली आज आपण दोन गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे की जे विद्यार्थी यावर्षी नीट ॲस्पिरंट्स आहेत किंवा जी काही नीटची एक्झाम देणार आहेत की मेडिकलची तयारी करत आहात, त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की 23 मार्च 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअर या डिपार्टमेंटमधनं एक नोटीस काढलेली आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की एम्स रेवारी हरियाणा यासाठी कॉलेजची एक नवीन परमिशन आली आहे, ती की या वर्षीच्या MCC पोर्टलच्या प्रोसेसच्या अंतर्गत ह्या कॉलेजची प्रोसेस होणार आहे. म्हणजे नवीन एम्स कॉलेज ह्या वर्षीच्या प्रोसेसमध्ये ऍड होणार आहे, ते म्हणजे रेवारी हरियाणा इथे 2026-27 या प्रोसेससाठी 50 सीटची त्याला अप्रुव्हल आलेला आहे. जे विद्यार्थी तयारी करत होते, ज्यांचे नीटमध्ये एम्सचे जे टार्गेट होतं, अशाच विद्यार्थ्यांना एक नवीन कॉलेजची एक संधी आलेली आहे, ज्यामध्ये 50 सीट्स ह्या एम्ससाठी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड पब्लिक वेलफेअर या डिपार्टमेंटमध्ये त्यांना परमिशन आलेली आहे. त्याची रीतसर नोटीस 23 मार्च 2026 रोजी आलेली आहे. तसंच ह्या व्हिडिओच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातला जो काही मोठा प्रशासकीय जो एरिया आहे, म्हणजे मराठवाड्यामध्ये जे काही नामांकित आणि टॉपचे जे कॉलेज आहे मेडिकलचं, म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ छत्रपती संभाजीनगर या कॉलेजबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये काय पाहणार आहोत, तर आपण कॅटेगरी वाईज त्यांचा कट ऑफ, म्हणजे पहिल्या राऊंडला कुठल्या रँकला विद्यार्थी हा कॅटेगरीमध्ये अलॉट झाला, तसंच तो मॉपअप राऊंडच्या म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये त्याला कुठल्या रँकमध्ये तो कॅटेगरी वाईज अलॉट झाला, ह्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. जसं की आपण एक म्हणजे MBBS 2026 स्वप्न MBBS 2026 या संदर्भाखाली जे काय आपण व्हिडिओ आपण चालू केलेले आहे, एक प्रोसेस चालू केलेली आहे किंवा आपण एक सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याबद्दल सविस्तर चर्चा पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या कुठल्या कास्टच्या कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करत आहात, तो कुठल्या रँक पर्यंत आपण आल्याच्या नंतर ह्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन पहिल्या ते चौथ्या राऊंड पर्यंत भेटू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात जी काही प्रोसेस असेल 2026-27 ही आमच्या युट्यूबच्या चॅनल मार्फत आम्ही आपल्यापर्यंत मोफत स्वरूपात पोहोचवणार आहोत. तसंच ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल किंवा पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती पाहिजे असेल, तर स्क्रीनवर जो काही आमचे नंबर आहेत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. जसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपलाही तुम्ही जॉईन करू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरही संपर्क साधून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती घेऊ शकता. तसंच जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी व पालक मित्र, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रातला जो काही महत्त्वाचा प्रशासकीय एक विभाग आहे, त्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे काही आपण मराठवाड्याची राजधानी असं म्हणतो त्याला, तर ते म्हणजे कुठलं शहर, तर छत्रपती संभाजीनगर. या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. इथे जे काही हॉस्पिटल आहेत, ह्या हॉस्पिटलला नामांकित हॉस्पिटल आहे, त्याला घाटी या नावाने ओळखलं जातं. त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का, तर हॉस्टेल आहे. 250 ची इनटेक आहे. तर आपण आता सुरुवात करूया की 2025-26 या वर्षाच्या अंतर्गत जी काही महाराष्ट्र CET सेलच्या अंतर्गत जी प्रोसेस झाली, या प्रोसेसमध्ये जनरल कॅटेगरीला जो काही पहिल्या विद्यार्थीला राऊंड झाला, त्यामध्ये जो काही मुलगा अलॉट झाला, त्याची रँक होती 10,484 आणि त्याचे मार्क होते 554. आणि जी मुलगी जनरल कॅटेगरीमधनं या कॉलेजला अलॉट झाली, तर तिची रँक होती 10,477 आणि मार्क पण 554 होते. त्याच कॅटेगरीमध्ये म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये मॉपअपचा जो राऊंड होता, चौथा राऊंड होता, त्याच्यामध्ये जी काही मुलगा जनरल कॅटेगरीमधनं अलॉट झाला, त्याची रँक होती 14,364, मार्क होते 546. आणि ही जी आहे मुलगी जी अलॉट झालेली आहे जनरल कॅटेगरीमधनं छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉपअप राऊंडला, तिची रँक होती 14,331 आणि तिचे मार्क होते 546. म्हणजे पहिल्या राऊंडचे जो काही मुलगा आणि मुलगी अलॉट झाली यांचे मार्क सेम होतील, तसंच मॉपअप राऊंड मध्ये पण मार्क सेम राहिले, फक्त रँक मध्ये थोडाफार फरक आहे. त्या खालोखाल पाहूया आपण EWS मध्ये. तर EWS मध्ये जी काही मुलगा अलॉट झाला, त्याची रँक होती 29,500 आणि त्याचे मार्क होते 523. आणि जी मुलगी अलॉट झाली तिची रँक होती 31,118
आणि तिचे मार्क होते 521. हे झालं पहिल्या राऊंडचं ईडब्ल्यूएस मध्ये. आणि मॉपअप राऊंड मध्ये ईडब्ल्यूएस मध्ये जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 29,878 आणि मार्क होते 522. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 31,643 आणि मार्क होते 520. त्या खालोखाल जे काही 2 वर्षापासून जे काही मराठा समाजातले बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते कुणबीमध्ये रिझर्वेशन भेटलं, त्याच्यानंतर ज्यांचं मराठा समाजाचं ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन उडल्यानंतर 10% रिझर्वेशन जे एससीबीसीला सेपरेट दिलेलं आहे त्याबद्दल आपण आज कटअपचं बोलूया. तर एससीबीसी मधनं जो पहिल्या राऊंडला मुलगा जो अलॉट झाला त्याची रँक होती 19,699, मार्क होतात 536. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 19,504 आणि मार्क 536च. आणि चौथ्या राऊंडला मॉपअपला जे काही विद्यार्थी अलॉट झाला त्याची रँक होती 19,740, मार्क 536. आणि मुलगी जी अलॉट झाली ती पहिल्या राऊंडची जी मुलगी तीच मॉपअप राऊंडला ती कंटिन्यू राहिली, म्हणजे तिने तिथं रिटेन्शन दिलं. तिची रँक होती 19,504 आणि मार्क आहेत 536. त्या खालोखाल आपण पाहूयात की ओबीसी कॅटेगरीमध्ये जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 17,639 आणि मार्क होतात 539. आणि मुलगी जी अलॉट झाली ओबीसी मधून तिची रँक होती 17,980 मार्क आहेत सेम, म्हणजे 539च मार्क आहेत. आता ओबीसी मध्ये जो काही मॉपअप राऊंडला जो मुलगा अलॉट झाला तर त्याची जी रँक होती 18,421 आणि मुलगी जी अलॉट झाली ती 18,176 मार्क मात्र दोघांचेही सेम आहेत 538. तर तुम्ही पाहिलं की छत्रपती संभाजीनगरचं ही जी कॉलेज आहे बरेचसे पालक आणि विद्यार्थी ज्यांना म्हणजे टॉपचं कॉलेज घ्यायचं असेल तर ते पहिला प्रेफरन्स मुंबई पुणे, यानंतर येणारं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आणि जे मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत हे मोस्टली प्रेफरन्स कुठं करतात, समजा मुंबई पुण्याला नाही लागला तर किंवा त्यांचा पहिला प्रेफरन्सच असा असतो की संभाजीनगर मधले जेएमसी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. आता इथे ऍडमिशन घेण्याचे फायदे म्हणजे कसं आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी एकदम सेंट्रलाइज पडतात, म्हणजे हे एक सेंट्रलचं शहर आहे. इथं कनेक्टिव्हिटीला सर्व गोष्टी आहेत, तुम्ही बाय बस येऊ शकता, त्यानंतर तिथं ट्रेन्स आहेत, फ्लाईट्स आहेत, म्हणजे विमानतळ आहे. ह्या गोष्टीने तुम्ही तिथं डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. आणि शहर ही खूप सुधारित आणि डेव्हलप आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा पालकांचा हा जो फ्लो आहे मुंबई पुण्यानंतर जो आहे तो संभाजीनगरकडे असतो. आता ओबीसी नंतर पाहूया आपण विजय अ मध्ये जो काही मुलगा अलॉट झाला फर्स्ट राऊंडला त्याची रँक होती 34,791, मार्क होते त्याचे 517. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची होती 32,549, मार्क होते 519. त्याचबरोबर मुलगा जो मॉपअप राऊंडला विजय अ मधनं झालेला आहे तर त्याची जी रँक होती 37,444, मार्क होतात 514. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची 32,549, तिचे मार्क होतात 519. त्या खालोखाल आपण पाहूया NT1 म्हणजे NTB मध्ये मुलगा जो अलॉट झाला त्याची रँक होती 54,412, मार्क होतात 498. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक आहे 39,304 आणि मार्क होतात 512. त्याच खालोखाल मॉपअप राऊंड मध्ये जो मुलगा अलॉट झाला जो पहिल्या राऊंडचाच होता तो मॉपअप राऊंडला पण NT ब मध्ये आपण मागच्या जे काही कॉलेजेस पाहिलेत याच्यामध्ये सेम सिनेरिओ आहे की NT ब चा जो मुलगा पहिल्या राऊंडला अलॉट झाला तो शेवटच्या राऊंड पर्यंत तोच कंटिन्यू होतो. तसं NT ब मध्ये जो काही मॉपअप राऊंडला विद्यार्थी अलॉट झाला त्याचे मुलाची रँक होती 54,412 आणि मुलीची रँक होती 39,304, म्हणजे 498 आणि 512 सायमल्टेनियसली मार्क येतात. त्यानंतर NT2 म्हणजे NTC मध्ये जर पाहिलं तर मुलाची जी रँक होती ती होती 18,179 आणि मार्क होतात 539. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची 20,209 आणि तिची मार्क्स होतात 535. तसंच NTC मध्ये मॉपअप राऊंडला जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 19,906, मार्क होतात 536. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 21,354 आणि मार्क होतात 534. या खालोखाल म्हणजे NT ड म्हणजे NT3 मध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुलगा जो अलॉट झाला त्याची रँक होती 12,582, मार्क होतात 550. आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक आहे 14,307 आणि तिची रँक आहे 546, रँक आहे 14,307, मार्क होतात 546. तसंच मॉपअप राऊंड मध्ये NT ड मध्ये जो मुलगा अलॉट झालेला आहे त्याची रँक आहे 13,631 आणि मार्क होतात 547. आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे ती पहिल्या राऊंडची होती
तीच मुलगी कंटिन्यू राहिली म्हणजे 14,307 रँकवाली मुलगी जी आहे 546 मार्कवाली ही पहिल्या राऊंडला जी अलॉट झाली ती मॉपअप राऊंडला 30 राहिले म्हणजे तिने बाय डिफॉल्ट तिचं तिथं रिटेन झालेलं आहे कॉलेज. त्या खालोखाल पाहूयात ज्यांचा कट ऑफ कमी येतो रँक सुधारलेली असते असं ते म्हणजे जर म्हणलं तर एस सी कॅटेगरीमध्ये रँक आहे 79,604 मुलाची आणि मार्क होतात 478 आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे एस सी कॅटेगरीमधून तिची रँक आहे 78,892 आणि मार्क होतात 479. त्याचबरोबर पाहायला गेलं तर एस सी कॅटेगरीमध्ये मुलगा जो अलॉट झालेला आहे मुलाची जी काही रँक होती मॉपअप राऊंडची ती होती 85,804 मार्क होतात 474 आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 81,013 म्हणजेच मार्क होतात 477. हे झालं एस सी कॅटेगरीचं. आता सर्वात शेवटी बोलायचं गेलं तर एस टी कॅटेगरीमध्ये जो काही फर्स्ट राऊंडला मुलगा अलॉट झालेला आहे त्याची रँक होती 2,34,190 मार्क होतात 388 आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे ही हिचे ऑल इंडिया रँक आहे 2,35,085 मार्क होतात 387 आणि जो काही मॉपअप राऊंडला एस टी कॅटेगरीमध्ये जो आहे मुलाची काही त्याच्यामध्ये बदल झाला नाही मुलगा तोच जो पहिल्या राऊंडला अलॉट झाला तोच चौथ्या राऊंडला म्हणजेच मॉपअप राऊंडला तोच राहिला त्याची रँक आहे 2,34,190 आणि मार्क होता 388 आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे ती तिच्यात थोडा बदल झालेला आहे तर तिची जी रँक आहे 2,57,893 मार्क होता 332. तर विद्यार्थी व पालक मित्र आपण आज जी काही चर्चा केलेली आहे तर जे पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 7 मध्ये जे कॉलेज गणलं जातं किंवा विद्यार्थी प्रेफरन्स देतात पहिल्या 10 मध्ये किंवा 7 मध्ये ते कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर या कॉलेजबद्दल आज आपण चर्चा केली. यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांचा पहिल्या राऊंडची रँक आणि मॉपअप राऊंडची रँक पाहिलेली आहे. याचबरोबर जे काही पॅरल रिझर्वेशन्स आहेत जसं की पीडब्ल्यूडी असेल डिफेन्स असेल ऑर्फन्स असेल एमकेबी असेल याबद्दल तुम्हाला कट ऑफ बद्दल माहिती हवी असेल तर आपलं कट ऑफ बुक 10 एप्रिलच्या नंतर अवेलेबल होईल. ते जर हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत त्याला तुम्ही फोन करून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता. तुम्ही कट ऑफ बुक पण मागू शकता. तसंच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मार्कवरती फोकस करू नका. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमच्या रँकवरती फोकस करा जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता येतील की आपल्याला कॉलेज कुठलं मिळणार आहे. की तुम्ही मार्कवर जर म्हणाल तर मार्कमध्ये कसं आहे मार्क कमी जास्त होतात बट रँक जे आहे तुम्हाला रँकनुसार कॉलेज तुम्हाला फिक्स माहित असते की तुम्हाला रँकनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही रँकवर फोकस करा. तुमचा अभ्यास खूप चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता 27 ते 28 दिवस राहिलेले आहेत आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही खूप चांगला अभ्यास करताय आणि करतच असाल याबद्दल नो डाऊट. तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वप्नातलं कॉलेज भेटल. एक कॅल्क्युलेशन्स असतात की किती अभ्यास करायचा कसा करायचा. ज्यांना कुणाला याबद्दल अधिकची माहिती हवी असेल की अभ्यास इथून पुढे बी 20-25 दिवसामध्ये कसा कव्हर करायचा त्यांनी ऑफिसला येऊन नक्कीच संपर्क करा. त्याबद्दल काही ट्रिक्स असतील त्याबद्दल तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. पालकांना एक माझी विनंती राहील की आपल्या पाल्याला इथून पुढे 1 महिना जास्त काळजी घ्या. कुठलेही जंक फूड खायला देऊ नका. बाहेर उन्हाचं फिरू देऊ नका. काळजी घ्या की आजारी पडू नये. टेम्परेचर अपडाऊन्स होतात. वातावरण भरपूर चेंज होते. कधी पावसाचं वातावरण असते कधी थंडीचं कधी ऊन असते. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं पाल्य कसल्याही प्रकारचं आजारी पडू नये. राहिलेले 28 दिवस क्रुशल्स आहेत. त्यांच्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. तर विद्यार्थी पालक मित्रांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण 2 गोष्टीबद्दल माहिती पाहिली. एक तर म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे हरियाणामध्ये येणाऱ्या 50 सीटचं जे कॉलेज आहे 23 मार्च 2026च्या नोटीसनुसार आणि त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याबद्दल आपण कट ऑफ बद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. ज्यांना कुणाला पेड काउन्सिलिंगची जॉईन करायची असेल किंवा माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. तसंच ग्रुपला नवीन असाल किंवा नवीन तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर ग्रुपला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला अधिक तुम्हाला येणाऱ्या प्रोसेस बद्दल माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत पोहोचत राहू. तुर्तास आजच्या व्हिडिओला थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.